श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा भाग आहे 114. भक्तीत अंतर करू नका. जय गजानन. मी दिलीप वासुदेवराव देशपांडे. माझे वडील वृत्तीने एकदम सात्विक आणि पिंडाने आध्यात्मिक. गजानन विजयच्या माध्यमातून गजानन महाराजांची भक्ती. महाराजांनी अनेक संस्मरणीय अनुभव आमच्या गाठीशी बांधून दिलेत. आज वडील हयात नाहीत, पण त्यांनी सांगितलेले आणि काही लिहून ठेवलेले अनुभव स्मरणात आजही नुकतेच घडून गेल्यासारखे ताजे आहेत. जीवाचा थरकाप उडवणारा एक अनुभव तर माझ्या साक्षीनेच घडला. वडिलांनी मध्य प्रदेशात कृषी विभागात सुरुवातीला अनेक वर्ष नोकरी केली. त्यांच्या नोकरीतील बदलीच्या निमित्ताने आम्ही अगदीच लहान लहान गावातून आमचं बालपण घालवलं. गजानन विजय ग्रंथात गजानन महाराजांनी आम्हा भक्तांना धीर धरायला सांगून आणि भक्ती करायला सांगून आश्वस्त केलं आहे. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. महाराजांच्या असणेपणाचा अनुभव गजानन महाराज भक्तांना समाधीनंतर आजही येतो आहे. यापूर्वीही आला आहे. मला आठवतं, खूप वर्ष झाली त्या घटनेला. मी लहान होतो तेव्हा. वडिलांची कृषी खात्यात सहसंचालक म्हणून अंबागड चौकी या अगदी लहान गावी, ज्याला खरं तर गावही म्हणता येणार नाही इतक्या लहान जागी बदली झाली. राजनंद गावापासून 25 मैलावर कुमरधा या छोट्या गावात सडकेवर बसने उतरायचे आणि तिथून 8 मैल जंगलात आतपर्यंत पायी चालत अंबागड चौकीला जायचे. म्हणजे आज आपण जर कधी जंगलात आता शिरलो तर जाताना आपल्याला कधी मध्येच 10-20 झोपड्या दिसतात. त्याच्या आगेमागे काहीच नसतं. हे लोक इथे राहूच कसे शकतात असा संशय मनात उभा राहतो. अगदी तशी स्थिती अंबागड चौकीची होती. आजही मध्य प्रदेशात घनदाट जंगल आहेत. त्या काळी तर विचारायलाच नको. वाघ, अस्वल, बिबटे वगैरे प्राणी रात्री घराबाहेर हजेरी लावून जायचे. म्हणजे थोडक्यात तेथील लोक जंगलात होणारी शेती करीत होते. त्या जंगलाला लागूनच बस्तरचे जंगल होते. बालोद तालुक्यातील या ठिकाणी शिवनाथ नावाची एक नदी शेतीला आणि पिण्याला पाणी पुरवायची. तिथे एक परदेशी कलार श्री रामधुरी म्हणून गृहस्थ होते. त्यांचं घर दगडा मातीत बांधलेलं, त्यातल्या त्यात व्यवस्थित होतं. त्यांच्या घरात आम्हाला नाममात्र 2 रुपयात राहायला जागा मिळाली होती. त्या भागात अर्धवट हिंदी अथवा प्रामुख्याने छत्तीसगढी बोली बोलल्या जायची. आमच्या देवात गजानन महाराजांचा फोटो होता. तो पाहून व त्यात अंगावर वस्त्र नाही असं पाहून रामधुरी बाबांजवळ चौकशी करायचे. मग बाबा त्यांना महाराजांविषयी गोष्टी सांगायचे. रामधुरी महाराजांना नंगरा बाबा म्हणून संबोधायचे. रामधुनी पण बाबांसारखेच सात्विक व श्रद्धाळू होते. आम्ही राहायचो त्या चौकीपासून एक 5 किलोमीटर अंतरावर एक बांधा बाजार नावाचं लहान खेडं होतं. तिथे दर बुधवारी भाजी बाजार भरायचा. बाबा दर बुधवारी बाजारहाट करण्यासाठी तिथे जायचे. एकदा मी त्यांना म्हटलं, मी पण तुमच्यासोबत येणार. त्यांनी त्या दिवशी माझा बालहट्ट पुरविला. सायकलवर मी व बाबा बाजाराला निघालो. आम्ही भाजी घेतली. बाबांनी मला मुरमुऱ्याचा लाडू घेऊन दिला. त्या दिवशी बाजारातून निघता निघता थोडा उशीर झाला आणि आमची वाट चुकली. आम्ही चुकून जंगलाच्या दिशेने निघालो. आता अंधार होऊ लागला होता आणि आम्ही घनदाट जंगलात शिरलो. जंगलात दिशांचा बोध होत नाही. आता थोड्या वेळानं पूर्ण अंधार. या कल्पनेनं मला भीती वाटायला लागली. मी हँडलवर 2 हात धरून त्यावर कपाळ टेकवून डोळे मिटून घेतले. जंगलात एक वेगळाच वास येतो. तसंही बाबा नेहमी म्हणायचे की वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या शरीराला ना घाण वास असतो. एक उग्र दर्प आमच्या नाकात शिरू लागला. एव्हाना बाबांच्याही मनावर भीतीने कब्जा केला होता. कुठं जावं हे त्यांनाही कळत नव्हतं. पण कुठेतरी जाणं भाग होतं.
म्हणून आम्ही समोर सरकत होतो. गर्द झाडी आणि त्यावर रानटी वेलांच्या जाळ्याच जाळ्या. पाऊल वाट उजवीकडे वळल्यासारखी वाटली. मग आम्ही तिकडे वळणार तोच त्या गर्द झाडीतून एक उंच पुरा निमगोरा रंगाचा, केवळ कमरेला एक मळका पंचा गुंडाळलेला माणूस अचानक आमच्या समोर उभा राहिला. त्याच्या हातात काहीही नव्हतं, पायात चप्पलही नव्हती. टपोर लाल डोळे, डोळे मोठे करून आणि हात उंचावून त्यांनी छत्तीसगढी भाषेत विचारलं, ए इधर कहाँ जात हो? प्रथम बाबांना वाटलं डाकू वगैरे आहे की काय. हिम्मत एकवटून बाबा म्हणाले, तोला काय करे भर हे गाव कहांचो जाय? त्यावर तो माणूस बोलला, अरे नानचून लवकाला धरके कते कहाँ रेंगते हो? बाबा म्हणाले, अपन गाव चौकील जातो. त्यावर तो म्हणाला, अरे लडगा, ये रद्धा चौकील धोरे जाते, ये तो बधवा के घर जाते, पलट जा, देरी झन करू. असं म्हणून तो माणूस बांधा बाजारच्या रस्त्याने वेगाने चालू लागला. बाबा त्याच्या मागे सायकल घेऊन झपाट्याने चालू लागले. हा प्रकार जवळपास अर्धा तास चालला. एका ठिकाणी अचानक तो माणूस थांबला. आमच्याकडे रागाने तोंड करून ओरडला, म्हणाला, मोर पाछू पाछू का बरात हो? अपन गाव के रद्धाला धरले नाहक जा, यही पारले नाहक जा. तिथून एक पाऊल वाट जात होती. त्या दिशेने आम्ही निघालो. प्रथम बाबांच्या डोक्यात गोंधळ होता, पण 5च मिनिटात आंबा चौकीचा ओळखीचा रस्ता दिसू लागला. आम्ही रात्री 10च्या सुमारास घरी परतलो. आई आणि बहीण मीना वाट पाहून थकल्या होत्या. वाघ बिबट्याने आमचा निकाल लावला की काय या कल्पनेने रामधुरी अस्वस्थ झाले होते. आम्हाला पाहून आनंदाने त्यांनी बाबांना हकीकत विचारली. आम्हाला कुणी मार्ग दाखविला हे कळल्यावर तो माणूस उघडा होता, त्याच्या हातात काहीच नव्हतं. हा प्रश्न त्यांनी 10 वेळा विचारला असेल. त्या जंगलाची भरपूर माहिती असणारे रामधुरी बोलू लागले, त्या जंगलात एकटा दुकटा माणूस कधीच जाऊ शकत नाही. जळाऊ लाकडासाठी सरकारी पास घेऊन 10-12 माणसं 2-4 बैलगाड्या घेऊनच जातात. गेले तरी संध्याकाळी 4 नंतर तिथे कुणीही राहू शकत नाही. फॉरेस्ट गार्ड देखील तिथे एकटा फिरत नाही. असं म्हणून गजानन महाराजांच्या फोटोसमोर बसून रामधुरी बाबांना म्हणाले, साब, आप जो नंगरा बाबा के फोटो की पूजा करते हो ना, वही नंगरा बाबा आपको रास्ता बताने के लिए आए, आपको खतरे से बचाया. असं म्हणून महाराजांच्या फोटोकडे पाहून ते म्हणू लागले, धन्य है लीला तेरी भगवान, धन्य है. त्यावर बाबा त्यांना म्हणाले, पण ते तर छत्तीसगढी बोली बोलत होते. ते ऐकून रामधुरी उत्तरले, अजी ये लोग सब भाषा जानते हैं, हिंदी, मराठी, अंग्रेज़ी, छत्तीसगढ़ी सब. और वैसे भी ये संत लोग बहुत होशियार होते हैं. इस इलाके में अगर वे मराठी बोली बोलते तो आप उन्हें पहचान नहीं लेते. उन्होंने पहचान छुपा कर रखी. आता मात्र झाल्या गोष्टीचं भान बाबांना आलं. तेही नमस्कार करण्यासाठी रामधुरींच्या बाजूला खाली बसले. बाबांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्यांनी हात जोडले. रामधुरींनी बाबांकडे पाहून म्हटलं, साब, मैं शेगाव देखना चाहता हूँ. नंगरा बाबा के समाधी स्थल का दर्शन मुझे होगा ना? बाबांनी रामधुरीचे दोन्ही हात त्यांच्या हाती घेतलेत आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचे हात आपल्या कपाळाला टेकवून म्हटलं, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे दिलीप वासुदेवराव देशपांडे, नरेंद्रनगर, नागपूर यांचा. जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका.
डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन. श्री गजानन जय गजानन.